या ठिकाणी माहिती अधिकार कायदा वाचवण्यासाठी जमलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पुण्यातील पुण्याबाहेरून आलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मी स्वागत करतो, आभार मानतो। मी डॉक्टर परितोष झावरे पाटील, माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचा मी घटक आहे। 2005 पासून या कायद्याचा मी वापर करत आहे, कायद्यासाठी काम करत आहे। RTICC मधील डिग्री डिस्टिंक्शनमधून मी उत्तीर्ण झालेले फाउंडर बॅचचा मी स्टुडंट आहे 2010चा। परंतु वैद्यकीय व्यवसाय असल्या कारणाने मला खूप काही वेळ देता येत नाही, परंतु मला जेवढा जमेल तेवढा मी वेळ यासाठी देत आहे आणि यासाठी मी काम करत आहे। ज्यावेळेस आता माझ्या लक्षात येतं त्या कायद्याकडे आपण पाहतोय, कायदा संकटात असलेला पाहतं, तर हा कायदाच मुळात सरकारला अकार्यक्षम करायचा आहे, हा कायदाच मुळात बलहीन करायचा आहे। ह्या ज्या गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टी होत आहेत ते मी आपल्यासोबत थोडक्यात मांडणार आहे। ते कशाप्रमाणे का करत आहे याचं पुराव्यानिशी मला मांडायचं आहे। या पद्धतीने शेतकरी काय करतो, शेतात एखादं पीक उपटून टाकायचं असतं तर तो काय करतो, जनावरं त्याच्यात मोकाट सोडून देतो, कारण त्याला उपटून टाकायचं असतं। तो या ठिकाणी सुद्धा ह्या कायद्याला सरकारला उपटून टाकायचं आहे म्हणून हे मोकाट जनावरं इथं सोडलेले आहे। कारण हा आमचा लढा एका रानड्यांविरुद्ध नाही, रानड्यांसारख्या विचाराच्या सगळ्याच लोकांबरोबर आहे, सगळ्याच लोकांविरुद्ध आहे। मी सगळ्यांनी, सरकारने, प्रशासनाने याची नोंद घ्यावी। अशी गोष्ट जिथे जिथे होईल त्यावेळेस माहिती अधिकारी कार्यकर्ता याविरुद्ध उभा राहणार आहे। याबाबत हे असे का करतायत, हे मोकाट जनावर असे का सुटलेले आहे, त्याचं कार्य, त्याचं काम हे कसं होत आहे या पद्धतीची पार्श्वभूमी मी सांगायचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर असे का वागतात याही गोष्टी सांगायचा मी प्रयत्न करतो। 2005 साली हा कायदा प्रचंड संघर्षाने अंमलात आला, लागूही झाला। हा कायद्यामुळं सामान्य माणसांच्या हातात एक असामान्य शस्त्र आलं। आपण मालक, प्रशासनाचे मालक, ज्यांना कायम दरवाजा बाहेरची जागा होती त्यांना बसायला खुर्ची द्यायला लागले, माहिती द्यायला लागले। त्या सर्व गोष्टी पुढे पुढे कायद्यानंतर व्हायला लागल्या। त्यानंतर प्रशासनामधील माहिती, सरकारमधील माहिती, अनेक गोष्टी उघड व्हायला लागले, भ्रष्टाचार उघड व्हायला लागले, यांचे दुकानं बंद व्हायला लागली। त्यानंतर ह्या कायद्यावर संकट यायला लागला आणि कायद्याचं एक नरेटिव्ह तयार झालं। माहिती अधिकारी कार्यकर्ते ब्लॅकमेल करतात, असे किती प्रकार उघड झाले हो। माहिती अधिकारी कार्यकर्ते ब्लॅकमेल करतात आणि काय ब्लॅकमेल करतात आतापर्यंत कोणी पुराव्याने किती उघड केलंय। आणि आपल्याला प्रशासनात दिसतंय की 95% लोक बेकायदेशीर कामं करतायत। काही कायदेशीर जरी पुरावे काढले तर 10% लोक पुराव्याने लाचलुचपत खात्याला सापडतायत आणि नंतर पण ते मोकळे सुटतायत। आणि आमचा असेल ना, धान्यात एखादा खडा असतो आम्ही मान्य करतो, पण याचा अर्थ सगळेच कार्यकर्ते चुकीचे आहेत। आणि इकडे जर समजा या तर मग प्रशासन बंद करायचं का, यावेळी तर का काम होत नाही आणि काहीतरी नरेटिव्ह तुम्ही पसरवत आहेत, माहिती अधिकारी कार्यकर्त्यांबरोबर चुकीची माहिती पसरवत आहे। अशा पद्धतीने या कायद्याला अकार्यक्षम करण्याचा आतून प्रयत्न केला गेला तरी हा कायदा उभा राहिला। या कायद्याबाबत होत काय गेलं पुढे, या कायद्याला कुठलाही निधी मंजूर केला नाही। हा कायदा कमीत कमीत लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी दखल सरकारने कायमच घेतली गेली। या कायद्याचा प्रसार पुढे होऊ दिला नाही, कुठल्याही लोकांना माहिती होऊ दिला नाही, कारण हा कायदा माहिती होणं हे मुळातच सरकारला धोकेदायक होतं। अशा प्रकारे तरी हा कायदा पुढे आला। माहिती अधिकारी संघटना, माहिती अधिकारी कार्यकर्ते हे काम करत राहिले आणि प्रशासनातल्या बऱ्याचशा गोष्टी पुढे आल्या, बरेचसे भ्रष्टाचार कमी झाले, बऱ्यापैकी पारदर्शकता यायला लागली आणि मात्र अजूनच सरकारमध्ये, प्रशासनामध्ये अस्वस्थता तयार झाली। प्रशासनाने माहिती अधिकार कायद्याला कधीच पाठिंबा दिलेला नाही, कधी सकारात्मक दृष्टीने पाहिलेलं नाही। हा कायदा पुढे पुढे जात गेला, पुढे पुढे आला। 2019 साली पहिल्यांदा हा कायदा अमेंड केला गेला। 2019 साली
माहिती अधिकार कार्यकर्ते बरेचसे तयार झाले होते. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी पारदर्शकता आणण्यासाठी सुरुवातही केली होती. 2019 साली पंतप्रधान कार्यालयाची माहिती उघड झाली होती. कॅबिनेट मंत्रालयाची बरीच काय माहिती उघड झाली होती. राज्य कार्यालयांची बरीच माहिती उघड झाली होती. इतकेच काय, त्यावेळेस माहिती आयुक्त पद हे स्वायत्त होते. माहिती द्यावी असे आदेश माहिती आयुक्तांनी दिले होते. आणि ज्या केव्हा अशा गोष्टी घडत गेल्या तेव्हा सरकारला 14 वर्षानंतर असं लक्षात आलं की हा कायदाच चुकीचा झालेला आहे. मग हा चुकीचा झालेला कायदा दुरुस्त करण्यासाठी अमेंड केला गेला. 2019 साठी हे अमेंडमेंट आणलं गेलं आणि हे अमेंडमेंट माझ्याकडे आता आहे. 2019 साली हे अमेंडमेंट संसदेत मांडलं गेलं, लोकसभेत राज्यसभेत मंजूर केलं गेलं. फक्त विरोधी पक्षच नाही, फक्त सत्तेतील पक्षच नाही तर विरोधी पक्ष सुद्धा याच बाजूने मत केलं. कम्युनिस्टांनी थोडाफार विरोध केला पण अतिशय बहुमताने हे अमेंडमेंट मंजूर केलं गेलं. आता हे अमेंडमेंट होतं तरी काय, हा मूळ आणि हे अमेंडमेंट आहे. या अमेंडमध्ये सेक्शन 13, 16 आणि 27 हे 3 सेक्शन अमेंड केले गेले. हे सेक्शन 13 मध्ये ह्या सेक्शन 13 मध्ये केंद्रीय माहिती आयुक्तांचा कार्यकाळ, सेक्शन 13(5) मध्ये त्यांचे मानधन, सेवेच्या अटी सुद्धा सांगितल्या गेलेल्या आहेत. यामध्ये केंद्रीय कार्यकाल, सेवेच्या अटी, शर्ती या मानलेल्या आहेत. यामध्ये त्यावेळेचं कास्त काम करता येत नव्हतं. पुनर्नियुक्तीस पात्र ठरलेले नव्हते. अटी शर्ती ह्या पूर्णपणे निवडणूक आयुक्ताप्रमाणे लागू केलेल्या होत्या. केंद्रीय माहिती आयुक्त आणि त्यांचे मुख्य माहिती आयुक्त आणि सर्व आयुक्त यांची श्रेणी हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त. सेक्शन 16 मध्ये काय मांडलेलं होतं? सेक्शन 16 मध्ये हेच गोष्ट राज्यांची मांडलेली होती. राज्य मुख्य आयुक्त आणि राज्याचे माहिती आयुक्त याबद्दल गोष्टी मांडलेली होती. ती सुद्धा गोष्ट सारखीच होती. त्याबद्दलचा कार्यकाळ सारखाच होता. सरकारला चुकीचे वाटले आणि त्यात अमेंड केला गेला कायदा. हे अमेंडमेंट माझ्याकडे आहे. ह्याच पद्धतीने अमेंड. आता अमेंड काय केला गेला? या अशा माहिती आयुक्तांचा कार्यकाल, माहिती आयुक्तांची अटी शर्ती निवडणूक आयुक्ताप्रमाणे असणं चुकीचं आहे. ते बरोबर काय आहे? त्या आयुक्तांचा कार्यकाल किती आहे, माहिती आयुक्तांनी सेवा कशी करायची, माहिती आयुक्तांचं मानधन किती आहे, त्यांना कुठल्या सेवा द्यायच्या, कुठल्या फॅसिलिटी द्यायच्या, हे केंद्र सरकारने ठरवायचं. आणि हा अमेंडमेंट 13 आणि 16 मध्ये केलं गेला आहे. 27 काय सांगतं? त्या 27 मध्ये सरकारला याबाबत बदल करण्याचे अधिकार दिले होते. त्याबाबत स्पष्ट उल्लेख कायद्यामध्ये केला नव्हता. यामध्ये बदल काय केला? त्यात स्पष्टपणे केंद्र सरकारने मांडलं होतं की या केंद्रीय आणि राज्य माहिती आयुक्तांच्या कालावधी ठरवण्याचा अधिकार, निवडणूक प्रक्रिया ठरवण्याचा अधिकार, शर्ती हे सगळं केंद्र सरकार ठरवणार. म्हणजे त्यांनी त्यांच्या हातातलं बाहुलं भागत आहेत. हे का करतात ते अधिकारी? असे संविधानाची शपथ घेतात, संविधानिक कुठल्या गोष्टी वापरतात, कुठली कायद्यासाठी काम करण्यासाठी नियुक्त केलेले असते. मला तर शंका आहे त्यांची नियुक्त करताना त्यांना सेक्शन 20 वापरायचंच नाही असं सांगून पाठवलेलं असतं का काय? हा मोठा प्रश्न माझ्यासमोर करत आहे. मात्र मी जसं म्हटलं, एक मोकाट जनावर सोडलेलं असतं पण जेव्हा त्याला काबूत करायला एखादा मोकाट जनावर शांत होतं, शिस्तीत चालायला लागतं. आपल्याला काय चाबूक काठी घ्यायची का नाही? तर माहिती अधिकाऱ्यांच्या हातातलं शस्त्र म्हणजे काय? तर माहिती अधिकार कायद्याची माहिती आणि त्यासोबत त्याबरोबर असणारे आपले पुरावे, एव्हिडन्स हेल. तर कुठलाही मोकाट जनावर इकडे तिकडे धावणार नाही. ते शिस्तीत पद्धतीने सगळ्या काय. असं काय झालं तर माझाच एक विषय रानडेंसोबत झालेला मी आपल्या समोर सांगतो. चालू होतं बाबतचा अपील चालू होतं. त्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी जातो, आता इव्हिडन्स बाबत सुद्धा मी थोडंसं बोलणार आहे, कार्यकर्त्यांना त्याबाबत सांगणार आहे. कारण इव्हिडन्स हे मोठं शस्त्र असतं आपल्याकडे. त्याचा वापर आपण कसा करायचा, इव्हिडन्सच्या कायद्याचं चौकटीत नक्की जागा कुठं आहे, त्याचा उपयोग आपल्याला काय होतो आणि इव्हिडन्स म्हणजे काय, त्याबाबत सुद्धा मला थोडं बोलायचं आहे. वेळ आहे ना मला? हा. अशा पद्धतीने जेव्हा हा विषय चालू होता
त्या ठिकाणी मी रेकॉर्डिंग करून एव्हिडन्स आपल्या कार्यकर्त्यांकडे पाहिजे, त्याबाबतचा एव्हिडन्स हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे अधिकार कायदेशीर कोर्टाने आपल्याला माझ्याकडे आहेत. त्याबद्दल मी वेळोवेळी टाकलेले आहेत, सगळ्यांना असल्यावर मी देतच जाईल. त्यावेळेस विषय असा होता, अपील अधिकाऱ्याचं मत असं होतं की हे कायम व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात, आमचा पुरावा देऊ. अहो म्हटलं ही आमचीच जागा आहे, आम्ही मालक आहे, कायद्याने आम्हाला त्याचा अधिकार दिलेला आहे, एव्हिडन्स म्हणून मला ते पाहिजे, मी का करू नाही. त्यावेळेस रानडेंचं मत होतं, तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग का करता, मला विचारलं होतं त्यांनी. त्याबाबत मी रानडेंना सांगितलं होतं, व्हिडिओ रेकॉर्डिंगचं माझ्याकडे पुरावे आहे, कायदेशीर माझ्याकडं हक्क आहे, संवैधानिक माझा हक्क आहे, त्याबाबतचे कोर्टाचे आदेश आहे आणि त्या पद्धतीने मी करणार आहे. मग रानडे काहीतरी बोलले होते म्हणा, हे करता येत नाही. तर म्हटलं ठीक आहे, माझ्याकडे तेव्हा हीच फाईल होती, माझ्याकडे हे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे, हायकोर्टाचे आदेश आहे, तसेच प्रशासकीय IAS लेवलच्या अधिकाऱ्यांनी काढलेले परिपत्रक आहे. तुम्ही नाही म्हणता, तुमच्याकडे कुठला कागद आहे? मला कुठलाही कागद दाखवला नाही, असं आहे झालेलं आहे. अहो म्हटलं आपण संविधानिक पदावर बसलेला आहात, आपण कागदपत्राशिवाय बोलणं चुकीचं आहे. एवढंच नाही तर मी त्यांना हे सुद्धा सांगितलं त्या समोरच्या माणसाला, अहो तुम्ही ह्या कोर्टाचा जर आदेश आम्हाला जर व्हिडिओ रेकॉर्डिंग करू देत नसेल, आम्हाला हे जर करू देत नसेल आणि कायदेशीर हक्क आम्हाला असेल, तर कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट ऍक्ट, अवमान कायदा 1971 प्रमाणे पोलिसांना तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि तुमच्या विरुद्ध केस चालवली पाहिजे. हा कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट ऍक्ट आपल्याकडे आहे. हे आपल्याला ह्या कायद्याचा वापर करू देत नाही म्हणजे कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट आहे, न्यायालयाचा तो अवमान आहे. या पद्धतीने न्यायालयात आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने हा एव्हिडन्स म्हणून काम करतो. त्याच्यावर त्यांना काही उत्तर देता आलं नाही. हे मोकाट जनावर आपल्याला आवरता येतात. त्यासाठी आपल्याकडे पाहिजे माहिती, हा कायद्याचा अभ्यास आणि एव्हिडन्स. आता एव्हिडन्स या विषयाकडे मी येतो. एव्हिडन्स बाबत आता कार्यकर्त्यांना मला थोडंसं सांगावंच वाटतं. बऱ्याच वेळा कुठल्याही गोष्टीचा कुठलीही ॲग्रेसिव्ह भूमिका कधी कार्यकर्त्यांनी घेऊ नये. कायद्याच्या चौकटीत काम करावं. कायद्याच्या चौकटीत काम करू तर आपल्या संघटनेलाही पाठिंबा देणं त्यांना सोपं होतं. पुढच्या सगळ्या गोष्टी त्यांना त्या पद्धतीने आपल्याला देता सोपं होतं. तर भारतीय साक्ष अधिनियम, तर एव्हिडन्स ऍक्ट 1872 हा पूर्वीचा कायदा होता. हा जो कायदा 2023, हा जो कायदा भारतीय साक्ष अधिनियम 2023 हा नवीन आलेला आहे. यामध्ये एव्हिडन्स म्हणजे काय, आता हा आपल्या समोर काही गोष्टी आपण मांडत आहे, त्या गोष्टीचा कार्यकर्त्यांनी पुरेपूर वापर करावा आणि त्या पद्धतीने चालवा अशी मला एक सांगणं आहे कार्यकर्त्यांना. हा एव्हिडन्स ऍक्ट मध्ये ज्यावेळेस कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेमध्ये जातो, न्यायालयीन पटलावर जातो, प्रशासकीय पत्रावर जातो, त्यावेळेस तिथे कुठलीही गोष्ट बोलत नाही. तिथे फक्त पुरावेच बोलतात आणि पुरावेच चालतात. आणि जर आपण पुरावे असेल तर ते खूप मोठे आपल्याकडे शस्त्र असतं आणि हे शस्त्र आपल्याला नको म्हणून वेळोवेळी आपल्याला फोटो काढताना, रेकॉर्डिंग करताना त्यांना अडवलं जातं. कारण ह्या कायद्याची माहिती आपल्यापेक्षा त्यांना जास्त असते. हा पुरावा गेला म्हणजे आपल्या विरुद्धचे पुरावे, कारण या पुराव्याला काय महत्व आहे याबाबतचं आपल्याला मी काही गोष्टी सांगणार आहे. या एव्हिडन्स बाबतची गोष्ट भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये चॅप्टर 5 मध्ये सांगितलेली आहे. हा चॅप्टर 5 हा कायदे आणि पुरावे यासोबतची माहिती देतो. हा सेक्शन 5 हा एव्हिडन्स म्हणजे काय याबाबत जवळजवळ 138 सेक्शन यामध्ये आहे. मी एवढे काही सांगणार नाही. 4-5 ज्या महत्वाच्या आहेत त्या गोष्टी मी यामध्ये सांगणार आहे. पुरावे कसले ग्राह्य धरले जातात, पुरावे ह्या कायद्याच्या आधारेच ग्राह्य धरले जातात आणि पुरावे म्हणजे काय असतात आणि पुराव्याचा वापर कसा करायचा यासाठी कार्यकर्त्यांना माझी काही थोडी माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय. या ठिकाणी प्रामुख्याने 56, 57 58 आणि 59 या गोष्टी मी या ठिकाणी मांडतोय. या ठिकाणी कायद्याचा सेक्शन मध्ये अशा काही गोष्टी मांडलेल्या आहेत. त्या ठिकाणी महत्वाचे प्रायमरी एव्हिडन्स आणि सेकंडरी एव्हिडन्स अशा 2 प्रकारचे कायद्याचे पुरावे असतात. प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे मुख्य पुरावा आणि सेकंडरी एव्हिडन्स म्हणजे दुय्यम पुरावा. अशा पद्धतीची माहिती यामध्ये असते. या ठिकाणी प्रायमरी एव्हिडन्स, त्या प्रायमरी एव्हिडन्स मध्ये कायमच कुठल्या कुठल्या गोष्टीचा उल्लेख आलेला आहे आणि त्यामुळेच त्या प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे कागदपत्र देण्यापासून, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापासून, फोटो काढण्यापासून आपल्याला वापरलं जातं, अडवलं जातं. याचं कारणच हा कायदा आहे. या कायद्यामध्ये 56, 57 मध्ये एव्हिडन्सचा उल्लेख करताना एक इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स त्यात वाढवला गेला. 1872 मध्ये जेव्हा हा कायदा तयार झाला त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा कुठलाही उल्लेख नव्हता, कारण त्या काळात ती गोष्ट कदाचित नसेल तेवढी.
परंतु या नवीन कायद्यामध्ये स्पष्टपणे सेक्शन 57 मध्ये याचा उल्लेख आलेला आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो. कार्यकर्त्यांना जर ही माहिती असेल त्यांच्यासमोर जर आपण ठेवलं तर कोणालाही बोलता येणार नाही, कारण हे कागदपत्राच्या पुराव्याविषयी असतं. यामध्ये सेक्शन 57 मध्ये काय म्हटलेलं आहे? व्हिडिओ रेकॉर्डिंग एक सायमल्टेनियसली स्टोअर इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म and transmitter or broadcast or transfer to another stored recording is a primary evidence. म्हणजे या ठिकाणी यांनी जे रेकॉर्डिंग केली ती प्रायमरी एव्हिडन्स आहे, यांनी ब्रॉडकास्ट केली त्यांच्याकडे गेली तेही प्रायमरी एव्हिडन्स आहे, ज्यांच्याकडे गेली ते सगळ्याच प्रायमरी एव्हिडन्स आहे. इतकं महत्व या कायद्याचं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला दिलेलं आहे. या कायद्यामध्ये तसं म्हटलेलं आहे. म्हणून ही गोष्ट बाहेर जाण्यापासून सुद्धा सरकार आपल्याला अडवत आहे. त्यासाठी वेगवेगळे कायदे करण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत या एव्हिडन्स बाबत इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्डला त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे आणि ते पुरावा म्हणून आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गाळी धरलं जातं. आता जेव्हा आपण सेकंडरी एव्हिडन्सकडे आपल्याला कायमच वळवलं जातं, कारण या सेकंडरी एव्हिडन्सला खूप दुय्यम महत्त्व दिलं जातं. सेकंडरी एव्हिडन्स हा कायम कुठल्याही न्यायालयीन पटलावरही तेवढा टेकत नाही आणि कायदेशीर पटलावरही ते टेकत नाही. त्या सेकंडरी एव्हिडन्समध्ये उल्लेख कुठले आलेले आहेत? सेकंडरी एव्हिडन्समध्ये मुख्य कायदा, या मोठा कायदा आणि याचा जेव्हा फोटो केला जातो, त्याची झेरॉक्स कॉपी केली जाते, त्याबाबतचे त्या संबंधित परिपत्र काढली जातात, हे सेकंडरी एव्हिडन्स होतं. इतकेच काय तर ओरल एव्हिडन्स हाही सेकंडरी एव्हिडन्स आहे. ओरल एव्हिडन्सलाही कुठलाही महत्व नाही. मला तो असा म्हटला होता, मी आलो होतो गेलो होतो, याला काहीच अर्थ नाही. कुठल्याही कार्यालयात गेला तर त्या कार्यालयात नोंद करा, रजिस्टरला नोंद करा, त्याचा फोटो घ्या, तिथला रेकॉर्डिंग करा, फोटो काढा. हा प्रायमरी एव्हिडन्स असेल तिथं कोणालाही नाकारता येणार नाही, पण तुमच्या तोंडी बोलण्याला कोणी तुम्हाला उभं सुद्धा करणार नाही, कारण हा सेकंडरी एव्हिडन्स आहे. एखाद्या ठिकाणी आपण रिटर्न काही लेटर दिलो, असं झालं, हे करा, तो खड्डा पडलाय, हा खड्डा बुजवा, आपण रिटर्न ज्यावेळेस ऍडमिशन या ठिकाणी एखादी करू, तो सुद्धा सेकंडरी एव्हिडन्स आहे. परंतु तसं करू नका. या खड्ड्याचा फोटो काढा, फोटो जोडा, हा फोटो प्रायमरी एव्हिडन्स आहे, तो त्यांना नाकारता येत नाही. तुम्ही लिहून दिलेल्या गोष्टी या ठिकाणी काही महत्वाच्या नसतात. हा प्रायमरी एव्हिडन्स काय आपल्याकडे सोयवावा आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स खूप महत्वाचा आहे. आणि अशा प्रकारे ह्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जर आपण एकत्र ठेवले तर हे असे मोकाट जनावर आपण सहज आवरू शकतो. त्यामुळेच प्रत्येक ठिकाणी का अडवलं जातं? हा कायदेशीर अधिकार आपल्याकडे आहे, सरकार आपला हक्क आपला आहे, लोकांचा आहे. आपल्या पगारातून ज्यांना पगार, आपल्या टॅक्समधून ज्यांना पगार दिला जातो, या सगळ्या गोष्टी जर हे करत असेल तर आपल्या विरुद्ध का काम करतायत हे लोक? काय चुकीचं करतो आपण? परंतु सरकारलाच हे मोकाट जनावरं सोडलेले आहे आणि आपण कार्यकर्त्यांना हे मोकाट जनावरं आवरायची आहे. त्यासाठी कायद्याचं ज्ञान आणि पुरावे हे कार्यकर्त्यांनी सोबत घ्यावे आणि कुठलीही असंवैधानिक गोष्ट आपल्याला करायची नाही. मात्र सहजरीतीने आपण हे मोकाट जनावरं कुठेही असो, पुण्यात असो, अजून कुठेही असो, हे मोकाट जनावरं आपण आवरू शकतो. प्रशासनामध्ये सुद्धा असे सगळे सर्वच जणांना आपण दोष देत नाही. शैलेश गांधींसारखे चांगले आयुक्त सुद्धा होऊन गेलेले आहेत. तुकाराम मुट्टीसारखे सगळे काही प्रशासकीय अधिकारी आहेत. आम्ही बोलतो म्हणजे सगळ्यांनाच दोष देतो असं नाही, पण हे मोकाट सोडलेले जनावरांना आम्ही मात्र दोष देतो आणि यांना आवरणारच ही मात्र आम्ही सांगतो. सरकारने कितीही प्रयत्न करा, तुम्ही काही करा, ज्यावेळेस आमचे कार्यकर्ते ह्या अभ्यासापूर्ण आणि एव्हिडन्सनुसार तुमच्या समोर येतील, तुमच्या 10,000 लोकांपुढे 10,000 लोकांसमोर आमचा एक कार्यकर्ता तुम्हाला भारी पडेल, हे सरकारने आणि प्रशासनाने नोंद घ्यावी. आम्ही कुठेही संघर्ष करणार नाही. आम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही कुठेही तुमच्याशी भांडणार नाही, पण कायदा आम्ही सोडणार नाही. अशा पद्धतीने त्या अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये खरं तर विषय अनेक बाबत बोलण्यासारखे खूप विषय आहेत, पण महत्त्वाचे आयुक्तांची नियुक्ती आणि पुरावा हा गोष्ट मला इथं मांडायची होती. वेळोवेळी जेव्हा मला काही संधी मिळेल वेगवेगळ्या गोष्टी मी मांडतच राहीन. अजून बऱ्याच जणांना बोलायचं आहे, मी खूप काही वेळ घेत नाही. आभारी आहे. थँक्यू.